मान्सून यावर्षी लवकर दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जे धबधबे आहेत ते प्रवेश झाले आहेत। मी आता उभा आहे तो सावडाव, कणकवली येथील सावडाव या धबधब्याजवळ उभा आहे आणि आपण इथे बघू शकता मोठ्या संख्येने जे आहेत ते पर्यटक इथे दाखल झाले आहेत आणि मनसोक्त असा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। खरं म्हणजे कालपासून पावसाने उघडीप दिली आहे, तरीही आज जे पर्यटक आहेत ते मोठ्या संख्येने इथे दाखल झाले आहेत आणि सावडा धबधब्याचा आनंद जे आहे ते लुटताना आपल्याला इथे पर्यटक पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा तुम्ही कसा आनंद लुटताय आणि तुम्ही इथे दरवर्षी येता का? सर्वप्रथम म्हणजे ह्या वर्षी मे महिन्यातच पर्यटन म्हणजे धबधबे चालू झालेले आहेत आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे तर खूपच मजा आलेली आहे। एकतर शेतीची कामं अजून चालू झाली नाहीत, त्यामुळे सर्व पर्यटक या ठिकाणी खूप गर्दी करतात आणि एकदम म्हणजे सुरक्षित असा धबधबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कोणतीही अडचण नाही। आणि या ठिकाणी आता सावडा ग्रामपंचायतीने खूप साऱ्या सोयीसुविधा केलेल्या आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात सुरक्षित असा सावडा धबधबा ओळखला जातो आणि त्या ठिकाणी या ठिकाणी पर्यटन करायला खूप मजा येते। तुम्ही कुठून आलात आणि कसा आनंद लुटताय? मला सांगतो, मजा आहे धबधब्यात, मजा आहे। कणकवलीवरून आलेलो आहे मी पण, म्हणजे गेस्ट घेऊनच आलो आहे। आपले पण इकडचे गेस्ट आहेत। सगळ्यांना सावडावचा धबधबा बघायचा असतो, कुठे आहे, काय आहे, कसं आहे, त्याच्यासाठीच आपण दाखवायला घेऊन आलो आहे त्यांना। आपल्या कणकवलीतलं एकदम खूप पर्यटन स्थळ आहे सावडावचा धबधबा आणि खूप माणसांनी यावं, बघावं अशी आमची इच्छा आहे। कारण आमच्या कणकवलीचं नाव व्हावं, आपल्याकडे माणसं यावीत, वळावीत, चांगल्या पद्धतीने बघावेत। आपल्याकडे खूप चांगलं निसर्ग आहे, एवढं सांगू इच्छितो आपण। आपण बघितलं मोठ्या संख्येने जे आहेत ते पर्यटक इथे दाखल झाले आहेत आणि सावडाव धबधब्याचा आनंद लुटताना पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।